हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम दहावी या कार्यक्रमामध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं। आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सबस्क्राइब करा आणि आपल्याला हे यश कसं मिळवायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला किती टक्के मार्क मिळवायचे आहे हे तुमच्यापैकी प्रत्येकाने ठरवलेले असेल। आपलं जे टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे हे प्रत्येकाने ठरवलेले असेल याची मला खात्री आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्याला 10वीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचे हे ठरवलेलं नसेल तर त्यांनी आत्ताच एक A4चा कागद घ्या आणि त्याच्यावर लिहा की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 85% मार्क मिळालेले आहेत। तुम्हाला जेवढे मार्क पाहिजे तेवढे मार्क तुम्हाला यात मिळू शकणार आहे। त्यामुळे आपलं टार्गेट, आपलं ध्येय तुम्ही पक्क करा, ते लिहा आणि तो कागद तुम्हाला सतत तुमच्या नजरेसमोर कसा राहील हे तुम्ही पहा। रात्री झोपताना हाच विचार करा, 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 85% मार्क मिळालेले आहे। मला मार्क मिळाल्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप आनंद झालेला आहे। माझ्या शाळेतले शिक्षक माझे स्वागत करायला आलेले आहेत, माझं कौतुक करतायत। माझे सगळे मित्र मैत्रिणी माझं कौतुक करतायत। 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 85% मार्क मिळाले। विद्यार्थी मित्रांनो, रात्री अभ्यास झाल्यानंतर हा विचार करतच झोपा आणि सकाळी उठल्यानंतर हा विचार करतच उठा। अंथरुणातून ताबडतोब उठू नका। 5 ते 7 मिनिटं झोपूनच राहा आणि झोपेत देखील असाच विचार करा की 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला 85% मार्क मिळाले आहेत। आता अभ्यास करताना अभ्यास खूप वेळ करायचा नाही। विद्यार्थी मित्रांनो, हे स्मार्ट जग आहे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। त्यामुळे अभ्यास करताना खूप अभ्यास न करता थोडाच वेळ परंतु मनापासून जर अभ्यास केला, एकाग्रतेने अभ्यास केला तर तो तुमच्या लक्षात राहील। त्यासाठी खूप मेहनत करण्याची गरज नाही। अभ्यास करताना एक ठराविक वेळ नियमितपणे पाळा। उदाहरणार्थ, तुम्ही जर संध्याकाळी अभ्यास करत असाल तर 7 ते 9 आणि 10 ते 11 अशा वेळी अभ्यास करा। तुम्ही जर सकाळी पहाटच्या वेळी अभ्यास करत असाल तर 5 ते 9 अशा पद्धतीने 2-2 तास, घड्याळाचे 2-2 तास जर तुम्ही अभ्यास केला तर या 2 तासामध्ये 30 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, 30 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, 30 मिनिटं अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक, अशा पद्धतीने एका ग्रुपमध्ये 3 विषय करू शकतात, दुसऱ्या ग्रुपमध्ये 3 विषय करू शकतात। म्हणजे या 30 दिवसात तुम्ही जर ठरवलं तर दररोज तुमचे 6चे 6 विषय होऊ शकतात। त्याचप्रमाणे जे विषय तुम्हाला थोडेसे अवघड वाटतात त्याच्यासाठी तुम्ही 2 तासाचा वेळ देऊ शकतात। बाकीच्यांसाठी 1-1 तास वेळ दिला तरी तुमचा दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास निश्चित होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अभ्यासाची सुरुवात कशी करावी याचा प्रश्न पडलेला आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपलं टेक्स्टबुक घ्या आणि त्यामध्ये जे धडे दिलेले आहेत त्या धड्यांचं क्लासिफिकेशन करा। म्हणजे समजा विषय घेतला, त्यात तुम्हाला 10 धडे, त्यातले 5 धडे असे आहेत की जे तुम्हाला समजलेले आहेत, जे तुम्हाला येत आहेत तर त्याला तुम्ही A अशी खूण करा। जे धडे तुम्हाला अर्धवट समजलेले आहेत किंवा जे तुम्हाला पूर्ण समजलेले नाही, काही भाग समजायचा आहे तर त्याला B म्हणा। आणि तिसरा जो आहे, जे धडे कठीण आहेत, जे तुम्हाला समजलेले नाहीत, तुम्हाला येतच नाहीत, तुम्हाला अवघड वाटतात, त्याला C म्हणा। म्हणजे समजा एका विषयामध्ये 10,000 धडे, त्यातले 5 धडे तुम्हाला येतात त्याला तुम्ही A म्हणा। दुसरे जे अर्धवट समजले त्याला B म्हणा। समजा 3 धडे असे आहेत का जे B मध्ये जातात आणि 2 धडे असे आहेत का जे कठीण आहेत, C मध्ये जातात। तरी आता काय करायचं की जे Aचे धडे आहे, म्हणजे जे तुम्हाला समजलेले आहेत, तुम्हाला येत आहेत, तर ते पुन्हा पुन्हा करण्यात वेळ काही वाया घालू नका। तर जे धडे अर्धवट समजलेले आहे आणि जे पूर्ण समजलेलेच नाही, कठीण आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या। जर आता 1 तास अभ्यास केला तर त्यातले 40 मिनिटं जे आहे ते अवघड धड्यांसाठी द्या आणि 20 मिनिटं आहे ते जे अर्धवट धडे समजलेले आहेत त्यांच्यासाठी द्या। आता हे करताना हे धडे समजून घेणं, या धड्यांमधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी यूट्यूबवर 1 शॉट व्हिडिओ असतात, इतरही अनेक बरेच व्हिडिओ असतात। तुम्ही त्यातले जे व्हिडिओ पाहत असाल तर तेच व्हिडिओ तुम्ही बघा। आता वेगळे नवीन व्हिडिओ किंवा नवीन टीचर शोधण्याच्या भानगडीत पडू नका। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे शाळेतले जे शिक्षक असतात ते तुमचे बेस्ट मार्गदर्शक असतात। तुमची क्षमता काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला किंवा कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतील, हे तुमच्यापेक्षा देखील तुमचे शिक्षक तुम्हाला सांगू शकतात। तुम्ही जर त्यांची मदत घेतली तर ते तुम्हाला निश्चितच मदत करतील। त्या पद्धतीने मग तुम्ही अभ्यास करा। अभ्यास करताना ते समजून घ्या, त्यासाठी व्हिडिओची किंवा शिक्षकांची मदत घ्या।
नसतील तर तुमचे सिनियर्स असतील, तुमचे बहीण भाऊ असतील, त्यांच्याकडून तो विषय समजून घ्या. 10वीची ही वार्षिक परीक्षा म्हणजे प्रत्येक विषय समजून घेणं आणि तो आपल्या भाषेत मांडणं, यामुळे तुम्हाला भरपूर मार्क मिळू शकतात. मग तो विषय समजल्यानंतर त्याचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहा आणि हे पॉईंट तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा. हे वाचण्याचं कारण असं आहे की पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे आपल्याला ते लक्षात राहतं आणि आपल्याला त्यातले वेगवेगळे बारकावे हळूहळू समजत राहतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे वाचतो, जो अभ्यास करतो किंवा इव्हन तुम्ही जे रील्स वगैरे बघतात, हे आपल्या शॉर्ट टर्म मेमरीत जातं. शॉर्ट टर्म मेमरीत गेल्यामुळे किंवा आपल्या लक्षात राहत नाही, आपण ते लगेच विसरून जातो. तुम्ही एखाद्या बराच वेळ एखादा रील किंवा 2-4 रील जर पाहिले आणि जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आता कुठले रील पाहिले, तर तुम्हाला त्याचं नावं देखील सांगता येणार नाही. याचं कारण तुम्ही जे पाहिलेले रील्स आहे त्याची माहिती शॉर्ट टर्म मेमरीत गेलेली आहे. अभ्यासाचं देखील असंच असतं. तुम्ही जो अभ्यास करता तो तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीत असतो. तो तुम्हाला जर लॉंग टर्म मेमरीत ठेवता आला तर तो दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील. आता लॉंग टर्म मेमरीत ठेवण्यासाठी तो अभ्यास पुन्हा पुन्हा लिहायचा असतो, पुन्हा पुन्हा वाचायचा असतो. अनेक वेळा जेव्हा तुम्ही तो वाचता, लक्षात ठेवता, तेव्हा तो तुमच्या लक्षात राहतो, म्हणजे तो लॉंग टर्म मेमरी जातो आणि तो तुम्हाला पाहिजे तेव्हा आठवू देखील शकतो. त्यामुळे तुम्ही जे विषय समजून घ्या, तुम्ही जे पॉईंट समजून घ्या, ते पुन्हा लिहा, वहीत पुन्हा पुन्हा लिहा आणि पुन्हा पुन्हा ते वाचा. विद्यार्थी मित्रांनो, एकदा लिहिणं म्हणजे 3 वेळा वाचण्यासारखं असतं. आपण लिहिण्यासाठी एकदा वाचतो, मग लिहित असताना पुन्हा वाचतो आणि लिहून झाल्यावर देखील पुन्हा वाचतो. त्यामुळे एकदा लिहिलं तर 3 वेळा वाचल्यासारखं असतं. कोणताही अभ्यास जर तुम्हाला दीर्घकाळ लक्षात ठेवायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर तो तुम्ही लिहायला पाहिजे. आणि आपली 10वीची वार्षिक परीक्षा म्हणजे लिहायचीच परीक्षा आहे. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला आहे प्रत्येक विषयाचा, तो तुम्हाला 3 तासामध्ये मांडायचा आहे. त्याची सुद्धा तुम्हाला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायचा आहे आणि त्याच्यासाठी लिहिण्यासारखा दुसरा मार्ग नाही. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका देखील वेळ लावून वेळेत सोडवा. 10वीची वार्षिक परीक्षा आहे असं समजूनच जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि नंतर त्या चेक केल्या, तर ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुमच्याकडून पुन्हा होणार नाही. पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापेक्षा नवीन चुका केलेल्या चालतील, परंतु त्याच चुका पुन्हा करू नका. आपल्याला जी चूक झाली आहे ती पुन्हा करू नका. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, 1 दिवसात दररोज 4 तास म्हणजे 6 विषय जर तुम्ही केले, तर 10वीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे मार्क ठरवलेले आहे तेवढे तुम्हाला निश्चित मिळतील. आणि हो, आपलं जे मार्कांचं टार्गेट आहे 85% मार्क जे आपल्याला मिळालेले आहेत, त्याचं तुम्ही रोज स्मरण करा. रात्री झोपताना, सकाळी उठताना, तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या वेळी तुम्ही ते आठवण करा. विद्यार्थी मित्रांनो, हा विचार जर तुमच्या अंतर्मनात गेला तर अंतर्मन इतकं शक्तिशाली असतं, इतकं पॉवरफुल असतं की तुम्हाला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क निश्चित मिळतील. सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं. आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केलाच असेल, पण जर नसेल केला तर तो आता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याप्रमाणेच तुमच्या मित्राला देखील 10वीच्या वार्षिक परीक्षेत भरपूर मार्क्स मिळू द्या.